नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण आलोय टरबूजच्या प्लॉटवर आणि टरबूज लागवड करून आता 3 दिवस झाले आहेत. आणि टरबूजला आपल्याला पहिली ड्रिंचिंग काय करावी याच्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे. टरबूज हा पीक म्हणजे शॉर्ट टर्म पीक आहे. 65 ते 70 दिवसामध्ये त्याची हार्वेस्टिंग होते. त्याच्यामुळे आपल्याला टरबूज पिकाची सुरुवातीपासून व्यवस्थित काळजी घ्यावी लागते. कारण आपण जर त्याला मधीच जर काहीतरी वेगळं करायला गेलो तर हा पीक आपल्या हातातून जाण्याची शक्यता असते. तर आपल्याला पहिली ड्रिंचिंग करायची आहे टरबूजला. मायक्रोरायझो हॅम 100 ग्रॅम आणि निमॅटो फ्री निमॅटोड कंट्रोल करण्यासाठी एकरी 2 किलो. हे आपल्याला पहिलीच 3ऱ्या ते 4थ्या दिवशी ड्रिंचिंग का करायची असते की टरबूजाच्या मुळ्या हे कवळ्या अवस्थेत असतात आणि कोकोपीटमधून जमिनीशी संलग्न होतात. त्यावेळेस काय असतो की निमॅटोड हा ऑलरेडी आपल्या जमिनीमध्ये जिवंत असतो आणि तो पहिलाच अटॅक आपल्या रूट्सवर करतो. त्याच्यामुळे आपल्याला त्या निमॅटोड पासून संरक्षण मिळावा आणि पांढऱ्या मुळ्याची झपाट्याने वाढ होऊन आपलं रोप हा चांगला वाढ व्हावा याच्यासाठी आपल्याला पहिली ड्रिंचिंग टरबूजला ही खूप महत्वाची आहे. त्याच्यासाठी आपल्याला पहिली ड्रिंचिंग करायची व्हॅम HD एकरी 100 ग्रॅम आणि निमॅटो फ्री एकरी 2 किलो. ही टरबूज लागल्यानंतर आपण 3ऱ्या दिवशी ड्रिंचिंग केलीच पाहिजे. तर आपला पुढं चांगलं उत्पन्न घेण्याची आपल्याला शाश्वती असते. धन्यवाद.